मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपणासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या आपल्या प्रमुख ब्रेकिंग न्यूज कडे वळूया आणि स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची महत्त्वपूर्ण ब्रेकिंग आहे। ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण। राईट टू डिक्सनेट 2025 विधेयक लोकसभेत सादर। या संदर्भामध्ये आपण बातमी पाहणार आहोत। लोकसभेतून मोठी खुश खबर, कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ। राईट टू डिक्सनेट 2025 लोकसभेत विधेयक सादर, दिनांक 8 डिसेंबर 2025। या संदर्भात चला माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांसाठी लोकसभेत विधेयक सादर। लोकसभेत कोणते विधेयक सादर झाले? विधेयकात कर्मचाऱ्यांचा कसा फायदा होणार आहे? राईट टू डिक्सनेट म्हणजे काय? हे विधेयक लोकसभेत कोणी सादर केले? लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यास कर्मचाऱ्यांचा कोणता फायदा होणार आहे? उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास पहा आणि हा व्हिडिओ पाहताना कुठेही स्किप करू नका, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची माहिती व्हायरल करण्यात येत आहे। चला तर पाहूया आजच्या मोठ्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही बातमी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला सांगा। तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राईट टू डिक्सनेट 2025 विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले आहे। सदर विधेयकानुसार देशातील खाजगी तसेच सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यांना आपले वैयक्तिक आयुष्य जगण्यासाठी कामातून दिलासा मिळणार आहे। विधेयक नेमकं काय आहे आणि ते पुढील प्रमाणे पाहूया। या विधेयकांचे मुख्य हेतू म्हणजे कार्यालयीन ऑफिस मार्फत कामकाज संपल्यानंतर अधिकारी किंवा बॉस कडून कर्मचाऱ्यांना फोन व ईमेल करून त्रस्त करू नये, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक ताण वाढेल आणि त्यांना आपले वैयक्तिक आयुष्य जगता येत नाही, आणि म्हणूनच हे लोकसभेत विधेयक मांडण्यात आले। यामुळे सदर विधेयकातून कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर कामकाजापासून डिस्कनेक्ट होण्याचा अधिकारी कर्मचाऱ्यांना फायदा मिळणार आहे। एक प्रकारच्या कार्यकालीन किंवा कार्यालयीन कामकाजानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी बॉस कडून कोणत्याही प्रकारचे ताण दिला जाणार नाही। हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विधेयकाचा एक प्रकारचा अधिकार कर्मचाऱ्यांना एक प्रकारचा अधिकार प्राप्त होणार आहे। तसेच सदर विधेयक खाजगी यंत्रणांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तयार केले आहे आणि तसेच विधेयक हे सर्व कर्मचाऱ्यांसाठी सादर केले आहेत। विधेयक लोकसभेत हे सदस्य सुप्रिया सुळे यांनी मागील शुक्रवारी लोकसभेत खाजगी विधेयक मांडले। या विधेयकाची मंजुरी नंतर नोकरांना मोठा दिलासा किंवा फायदा मिळणार आहे आणि एक प्रकारचे कायदेशीर संरक्षण प्राप्त होणार आहे। विधेयकाचे रूपांतर कायद्यात होताच ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत या कायद्याची सविस्तर माहिती आपणापर्यंत नवीन व्हिडिओ मार्फत लवकरच व्हायरल करण्यात येईल। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।